नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रुपालीज किचन तडकामध्ये आंबापोळी ही रेसिपी ट्राय करणार आहोत. चला तर मग काही वेळ न घालवता आंबापोळी ही रेसिपी ट्राय करूया. सर्वात प्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यासाठी साखर, वेलची पावडर घ्यायची आहे. चला तर मग आपण सर्व आंब्यांचे साल काढून घेऊया. या प्रकारे सर्व आंबे आपले सोलून झालेले आहेत. तर आपण या सर्वांचा एक एक करून गर काढून घेऊया. असा छान प्रकारे आपला आंब्याचा गर काढून झालेला आहे. चला तर मग आपण हा आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 मिनिटं फिरून घेऊया. दोन 3 मिनिटं फिरवल्यानंतर आपले मिश्रण असे दिसेल. चला तर मग आपण गॅस चालू करूया. आता आपली कढई गरम झालेली आहे. त्यात आपण हे मिश्रण ओतूया. आता आपण हे मिश्रण 2-3 मिनिटं कमी गॅसवर परतून घेऊया. 2-3 मिनिटं परतल्यानंतर हे असे दिसेल. आता यात 2 चमचे साखर टाकूया आणि एक छोटा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया. पाच मिनिटं परतवल्यानंतर हे मिश्रण काही असे दिसेल. आता आपण हे मिश्रण चांगले परतून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि एका ताटाला तूप लावून घेऊया. चला तर हा रस आपण सर्व ताटामध्ये काढून घेऊया. हा ताटामध्ये काढून व्यवस्थित पसरून घेऊया. आपला रस व्यवस्थित पसरून झालेला आहे. आता ताटाला एक आपण स्वच्छ कपडा बांधून घेऊया आणि हे ताट 2 दिवस उन्हात ठेवून घेऊया. 2 दिवस पूर्ण झालेले आहे. आता आपण याचा कपडा खोलून बघू. कपडा खोलल्यानंतर आंबापोळी अशी दिसेल. आता ती सुरीने मोकळी करून घेऊया. हे बघा, आपली आंबापोळी तयार झालेली आहे. आता आपण याचे व्यवस्थित काप करून घेऊया आणि याचे रोल तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपले रोल तयार झालेले आहे. रोल कसे झाले आहे
कमेंट करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.